नमस्कार, आलेली आहे मी तुमच्यासाठी अगदी झटपट मऊसूत खिचडी आणि चिकट अजिबात होणार नाही याची 100% गॅरंटी आहे। माझ्या पद्धतीने एकदा साबुदाण्याची खिचडी करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला नक्कीच विसरू नका आणि कमेंट केलं तर मला खूप बरं वाटेल। तर आता नेमकी साबुदाण्याचीच खिचडी का बरं, तर आता श्रावण महिना आलेला आहे। प्रत्येकाच्या घरी सोमवार आणि शनिवार उपवास असतात, त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। ज्यांना खिचडी व्यवस्थित जमत नाही, रबरासारखी होते खिचडी, मऊ राहत नाही आणि चिवट होते, चिकटते खिचडी, त्यांच्यासाठी हा खिचडीचा व्हिडिओ आहे। तर छोट्या छोट्याशा टिप्स आहेत त्या लक्षात ठेवल्या आणि खिचडी केली तर खिचडी तुमचीसुद्धा नक्की चांगली होईल। काय करायचं, साबुदाणा आदल्या रात्री भिजत घालायचा, पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि झाकून ठेवून द्यायचा। आणि मग दुसऱ्या दिवशी कढईमध्ये काय करायचं, तेल घालायचं आणि बटाट्याचे काप करायचे आणि ते फोडणीला घालायचे। कढीपत्ता जिरं जर घालत असाल तर ते सुद्धा घाला, खूप छान खिचडी होते, चव खूप छान येते। थोडंसं मीठ घालून बटाट्यावर झाकण ठेवायचं आणि बटाट्याचे काप जे आहेत ते छान वाफू द्यायचे। आणि आपण शेंगदाणे आणि मिरच्या ज्या भाजल्या होत्या त्याची छान चटणी वाटून घ्यायची, जशी शेंगदाण्याची चटणी वाटतो त्या पद्धतीने, जास्त बारीक नाही आणि जास्त जाडही नाही, थोडीशी भरडच करायची। आणि नंतर काय करायचं, आपण त्या बटाट्यांमध्ये जो साबुदाणा भिजत घातलेला आहे तो घालायचा आणि शेंगदाण्याचा कूट आपण जो करून ठेवलेला आहे तो घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं। आणि आणखी एक टिप सांगते की गॅस नेहमी स्लोच ठेवायचा आणि स्लो गॅसवर आपल्याला कंटिन्यू ही खिचडी परतत राहायची आहे आणि अगदी 5 ते 7 मिनटं आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे। अजिबात जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही, नाहीतर खिचडी ही आपली चिकट होते आणि ही आपल्याला कंटिन्यू हलवतच राहायची आहे। नाहीतर ठेवली आहे खिचडी आणि होते मस्त आरामशीर, असं करायचं नाही। व्यवस्थित तिला 5-5, 6-6 मिनटाने हलवायची आहे। आणि दुसरी टिप म्हणजे जोपर्यंत साबुदाणा जो आहे तो सफेद रंगाचा असतो, तो ट्रान्सपरंट रंगावर येत नाही, तोपर्यंत समजायचं की आपली खिचडी झालेली नाही। ज्यावेळेस त्याचा रंग बदलतो त्यावेळेस समजायचं आपली खिचडी परफेक्ट झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही माझ्या पद्धतीने खिचडी करून बघा आणि मला कमेंटमध्ये येऊन सांगा की खिचडीची रेसिपी कशी झाली। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।